नमस्कार. भोपळ्याची भाजी आपण सगळेजण खातोच, पण त्याची आपण साल टाकून देतो. तर त्याच सालीपासून आज आपण चटपटीत अशी चटणी करणार आहोत. तर इथे मी भोपळा आधी धुवून त्याची साल काढून घेत आहे. तर आपण आता साल काढून घेतलेली आहे. तर आता आपण पुढची कृती करूया. तर आपण तव्यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण भोपळ्याची साल काढलेली, थोडीशी कोथिंबीर, तुम्ही पुदिना पण टाकू शकता. इथं मी 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे, बारीक करून तुकडे घेतले. तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही वापरू शकता. थोडा कढीपत्ता, 7 लसूण पाकळ्या. तर आता आपण हे भाजून घेऊया. पुदिना आलं थोडं टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये. तर आता आपलं सगळं हे भाजून झालेलं आहे. तर आपण काढून घेऊया, थंड करून घेऊया आणि न पाणी घालता आपण मिक्सरमधनं याची बारीक करून घेऊया. किंवा ओबड-धोबड केले तरी चालेल, थोडंसं रवाळसारखं ठेवायचं, पण न पाणी घालता आपण मिक्सरमधनं काढून घेऊया. तर याच तव्यामध्ये आपण 2 चमचे तेल घेणार आहोत. त्याच्यात आपण अर्धा चमचा जिरे. तर आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. तर आता आपण मिक्सरमधनं बारीक केलेलं भोपळ्याचं बाकीचं साहित्य सगळं केलेलं घालूया. त्याच्यात अर्धा चमचा थोडीशी कमी अशी आपण हळद घेतलेली आहे. चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. जाडा भरडा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. तर 2 मिनिट आपण छान असं परतून घेऊया. छान असं कुरकुरीत थोडासा होऊन द्यायचं, जास्त कुरकुरीत नाही होऊन द्यायचा किंवा जास्त पण आपल्याला हा काळा करून घ्यायचा नाही आहे, असं परतवायचं नाही आहे जास्त. तर आपल्या आता भोपळ्याच्या सालीचा भन्नाट असा ठेचा किंवा चटणी तयार झालेली तुम्ही बघू शकता. तर आता आपण काढून घेऊया. मस्त अशी चटपटीत आपली आता भोपळ्याच्या सालीची चटणी किंवा ठेचा तयार झाला तुम्ही बघू शकता. तर ही रेसिपी आहे माझ्या मैत्रिणीची, सौ अनिता गायकवाडीची रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती. थँक्यू.